चला आपलं मूग डाळ मैद्याचं चकली रेडी झाला खुसखुशीत. किती मस्त झाले बघा. ह्याचा आवाज कसा येते. आपण दिवाळीचं खुसखुशीत चकली बनवू आणि त्यासाठी आपण मूग डाळ मैद्याची चकली बनवू. त्यासाठी आपण 2 वाट्या मूग डाळ घेऊ. 2 वाट्या मूग डाळ घेऊ. 2 वाट्या मूग डाळला 4 वाट्या मैदा टाकायचा आपल्याला. चला आपण ह्याला बांधून घेऊ. एकदम फिट ह्याला बांधून घ्यायचं. हे एवढा असं फिट्ट बांधून घ्यायचं. ह्याला आपण मूग डाळ धुवून घेऊ. थांबा. चला कुकर ठेवला. आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. हे मूग डाळ चांगलं 2 पाण्याने धुवून घेतलेले आपण मस्त. आणि त्याच्यावर झाकण ठेवू. त्याच्यावर ही पीठ ठेवायचं असं. मग त्याच्यावर आपण झाकण लावून घेऊ. 4 शिट्टे घ्या. नंतर बंद करून थंड करा. चला आपलं ते कुकर मधून काढून घेतलेले आणि ह्याला असं काढून घेऊ. काढून ह्याला थोडं थंड करून ह्याला याचं काढून ह्याला आपण खिसून घेऊ. खिसून ह्याला बारीक बारीक खिसून अजून ह्याला टाळांमधून चाळून घ्यायचं आपल्याला. पिठासारखं होतं. ह्याला चाळून घेऊ. चला आपण ते चाळून घेतलेले तरी पण ह्याच्यातलं ते खिसून घेतलेले त्याच्यातलं आपण आता चाळून घेऊ. असं चांगलं बारीक अजून ह्याच्यामध्ये गोळा गोळा असते त्यामुळे आपण चाळून घेऊ. हे बघा हे असं निघते. ह्याचं पीठ होते. चला आपण हे पीठ चाळून घेतलेले आणि त्यामध्ये आपण हे शिजून घेतलेले मूग डाळचं हे टाकून घ्यायचं. चला आपण शिजून घेतलेले डाळ टाकलेले त्यामध्ये तेल टाकून घ्या. ह्याला स्वच्छ निवडून त्याच्यामध्ये दगड वगैरे आहे का सगळं बघून घेतलेले आणि त्यात थोडं आपण स्वादसाठी हिंग टाकून घ्या आणि ओवा टाकून घ्या. थोडं घासून चांगलं टेस्टी होते ह्याच्याने. आणि थोडं मी भाजून मिक्सरवरून काढून घेतलेले जिरा पावडर टाकून घ्या. टेस्टीला चांगला होते. स्वादानुसार तुम्हाला तिखट कसं पाहिजे तसं तिखट टाकून घ्या. कारण आमचे जास्त खातात म्हणून मी थोडं जास्त घेतले. तुम्हाला पाहिजे तेवढं करून घ्या. आणि मीठ स्वादानुसार मीठ टाकून घ्या. आपण पाणी टाकून मळून घेऊ आपण त्याला. म्हणजे बघा त्यात थंड तेल टाकून घ्या 1-2 पळी. का की आपल्याला गरम पीठ आहे गरम डाळ आहे त्यामुळं गरम करायचं तेल गरज नाही. 2 पळी आपण थंड तेल टाकून घेऊ आणि आपण मळून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्या. ह्याला एकदम पाणी टाकू नका. पातळ झाल्यावर परत चकले येणार नाही. हे बघा हे पीठ मळून हे असं झाले. ह्याला आता आपण चकली बनवून घेऊ आणि तेल गरमला ठेवू. चला हे बघा याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ. तेल लावून घेऊ थोडं ह्याला साईडला सगळ्याला. थोडं चिटकत नाही. हे असं करून थोडं एकसारखं एकच गोळा घ्या. 2-3 केलं चकल्याचं तुकडा तुकडा पडते त्यासाठी आपण एकाच ह्याच्यामध्ये करायचं. हे बघा हे बघा हे असं त्याला चिपकवायचं आणि ह्याला पण असं कडाने चिपकवायचं. करून त्याला कडाला चिपकायचं. ह्याला पण
चला आपलं मूग डाळ मैद्याचं चकली रेडी झाला खुसखुशीत. किती मस्त झालं बघा, ह्याचा आवाज कसा येते.